तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सायन्स इन मराठी गणेश सर. आपण बायोलॉजीचा तिसरा चॅप्टर बघत आहोत, लाईफ प्रोसेसिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे काही पॉइंट बघा. सुरुवातीला आहे रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं आहे. ज्या प्रकारे सजीवांमध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत, जसे की काय कोणकोणत्या आहेत सांगा. लाईफ प्रोसेसेस रेस्पिरेशन आहे, अजून एक्सक्रीशन आहे, सर्क्युलेशन आहे, रेस्पॉन्स आहे, स्टिम्युलाय रिस्पॉन्स आहे, कोऑर्डिनेशन आहे, न्यूट्रिशन आहे. या सगळ्यांची लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय असते, जीवन जगण्यासाठी गरज असते, बरोबर आहे. त्याच प्रकारे त्यांची जर कोणत्या ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज ज्या असतील, त्या स्पेसीजची वाढ करायची असेल, त्या स्पेसीज टिकून ठेवण्याची असतील, तर त्यांना महत्वाचं एक हे आहे, घटना आहे, त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. काय म्हणायचं? रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन नाही झालं तर काय होईल? समजा एखादी सजीवाची जात आहे, एखादी ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझम एक्सटेंड होऊन जातील. त्यांची जर जात म्हणजे त्यांची स्पेसीज जर टिकून ठेवायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला त्यांना रिप्रोडक्शन करावं लागेल. रिप्रोडक्शन म्हणजे काय? स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणं किंवा सजीव निर्माण करणं, याला रिप्रोडक्शन असं म्हणतो. तर रिप्रोडक्शन मध्ये दोन टाईप आहेत, एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. तर अलैंगिक प्रजननामध्ये पहिल्यांदा आहे, नंतर रिप्रोडक्शन इन मॉडर्न टेक्नॉलॉजी, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी दुसरा एक पॉईंट आहे. नंतर आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे. आता या सगळ्या घडामोडी बघत असताना पहिला पॉईंट तुमचा असणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणता आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर बघा, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिप्रोडक्शन होत असते. काही प्रकारे जे अलैंगिक प्रजनन आहे, अलैंगिक प्रजननामध्ये वनस्पती आहेत, काही प्राणी सुद्धा आहेत, काही एकपेशीय प्राणी सुद्धा अलैंगिक प्रजनन करत असतात. तर अलैंगिक प्रजनन म्हणजे काय? फक्त एकाच पॅरेंट पासून, सिंगल पॅरेंट पासून प्राण्याची निर्मिती होणं. त्याच्यामध्ये दोन पॅरेंट नसणार आहे, मेल आणि फिमेलची गरज असते का? नाही. किंवा विदाऊट फॉर्म ऑफ झायगोट, विदाऊट झायगोट फॉर्मेशन, जे प्रजनन जे आहे विदाऊट झायगोट फॉर्मेशन होते त्याला काय म्हणायचं? अलैंगिक प्रजनन. तिथं झायगोट फॉर्मेशन होणार आहे का? नाही. ज्या ठिकाणी झायगोट फॉर्मेशन होत नाही, म्हणजे सिंगल पॅरेंट पासून दोन जे ऑर्गॅनिझम आहेत किंवा दोन नवीन हे आहेत, सेल असेल काही असेल, ते डिव्हिजन होतात, त्याला काय म्हणायचं? असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा इथे दिलाय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ न्यू ऑर्गॅनिझम बाय एन ऑर्गॅनिझम ऑफ अ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. गॅमेट म्हणजे जनुकाची गरज नाही, दोन जनुके एकत्र येणं, मेल गॅमेट फिमेल गॅमेट असे एकत्र येणं गरज नाही, त्या ठिकाणी काय होत असतं? असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. त्याला म्हणतो आपण अलैंगिक प्रजनन. तर अलैंगिक प्रजननामध्ये काय आहे, बरेच वेळा काय असतं, ही जे रिप्रोडक्शन आहे ते कसं आहे? युनिपॅरेंटल आहे. युनिपॅरेंटल म्हणजे काय? त्याच्यामध्ये एकच पॅरेंट असतो. काय असतो? एकच पॅरेंट असतो, म्हणजे एकाच पॅरेंट पासून नवीन सजीवांची निर्मिती होत असते. आणि यामुळे आता एकच पॅरेंट असल्यामुळे त्यांचे जे नवीन सजीव तयार होणार आहेत ते कसे असणार आहेत? तरी दिसायला डिट्टो असणार आहेत, जास्त सेम असणार आहेत, कारण एकाच पॅरेंट पासून गुणधर्म त्यांचे व्हॅरी झालेले आहेत. एकाच पॅरेंट पासून त्यांचे गुणधर्म, न्यूक्लियस असेल, सायटोप्लाझम असेल, ते काय झालेले आहेत? केंद्रीय विभाजन झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये जे नवीन सजीव निर्माण होणार ते जास्त दिसण्यासारखे सारखे असतात. समजा प्लांटचे बघा, प्लांटमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जर असेल तर येणारा प्लांट जो असेल ते कसा दिसणार? सेम टू सेम दिसणार. त्याच्यामध्ये उदाहरण आहे अमिबा, पॅरामिशियम आपल्याला बघायचं आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. पहिल्यांदा आहे तुम्हाला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. युनिसेल्युलर म्हणजे काय? एकपेशीय बोलत चला, एकपेशीय प्राणी. एकपेशीय प्राण्यांमधलं युनिसेल्युलर तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचे. पहिल्यांदा आहे तुमचं बायनरी. कसं आहे? बायनरी फिजन म्हटल्यानंतर, बायनरी डिव्हिजन म्हटल्यानंतर काही म्हणू शकता तुम्ही. तर बायनरी फिजन जे आहे म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात द्विविभाजन. काय म्हणायचं? आता द्विविभाजन नावावरून दिसायले बघा, द्वि म्हणजे दोन, दोन भागात विभाजन. कळाले का? दोन भागात विभाजन. आता विभाजन करत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला उदाहरण दिलेलं तुम्हाला अमिबा. कोण आहे? आम्ही नाही बा तुम्ही, आम्ही नाही बा तुम्ही. तर अमिबा जो आहे, अमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, सर्वांना माहित आहे, एकपेशीय प्राणी आहे. तर एकपेशीय प्राण्यांमध्ये आपल्याला माहिती आहे बायनरी फ्युजन होणार आहे. तर बायनरी फ्युजन होत असताना जो अमिबा आहे तो सिंपल बायनरी फ्युजन दाखवतो. कसं दाखवतो?
सिंपल बायनरी, साधे द्विभाजन. साधे म्हणजे कसं, आता त्याच्यामध्ये डायरेक्ट न्यूक्लियस विभाजन होणार आहे, त्याला काय अमिबाला आकार असतो का रे? नाही, अमिबाला विशिष्ट आकार नाही, म्हणून त्याचं काही म्हणजे त्याला डिव्हिजन करत असताना त्याला काही तेवढं घेणं देत नाही. म्हणून काय करणार आहे, या अमिबाच्या सुरुवातीला समजा पेशीद्रव्य आहे, त्याला म्हणणार सायटोप्लाझम. ओके, त्या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार आहे अगोदर, त्याच्या सायटोप्लाझमचं होऊन त्याच्यानंतर सेल वॉलचं होणार आहे. असा हा जो सायटोप्लाझम आहे हा डिव्हिजन होणार. मग नंतर केंद्रकातला जो केंद्रक आहे, मधातला जो केंद्रक आहे, त्या केंद्रकाचं सुद्धा असा हळूवारपणे डिव्हिजन होणार. ओके, आणि या दोन गोष्टीचे डिव्हिजन झाल्याच्या नंतर असा मध्यभागून बरोबर हा एक अमिबा दुसरा वेगळा पडणार, त्याचं त्याला सायटोप्लाझम, त्याचा केंद्रक त्याच्यामध्ये हे होणार, इव्हॉल्व होणार म्हणजे विकसित होणार. हा दुसरा अमिबा मधून त्याच्यामधून सुद्धा तसंच त्या प्रकारे सायटोप्लाझम त्याचं येणार, नंतर केंद्रक इव्हॉल्व होणार. आता सुरुवातीला अर्धा केंद्रक येणार, परंतु नंतर त्याचं इव्हॉल्वेशन होऊन त्याचं विकसित होऊन काय येणार, त्याचं पूर्ण केंद्र तयार होणार. ओके, आणि या अमिबा मधल्या डिव्हिजनला आपण काय म्हणतो, सिंपल बायनरी फिजन म्हणतो. काय म्हणायचं, सिंपल बायनरी फिजन. आता द्विभाजन आहे, नंबर 2 आहे तुम्हाला. आता सिंपल बायनरी फिजन मध्ये तुम्हाला बायनरी फिजन मध्ये दुसरे 2 आहे बघा. एक आहे ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ट्रान्सवर्स म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, आडवे. आता आडवा कोण आहे, आता हा चप्पलच्या आकारासारखा सुद्धा पॅरामेशियम आहे. कोण आहे, पॅरामेशियम. हे त्याच्या असे ऑर्गनेल वगैरे असतात. ओके, तर पॅरामेशियम मध्ये जर बघितलं तर त्याचं विभाजन कसं होणार आहे, आडव्या प्रकारे. म्हणजे समजा इथून जर याचं छेद केले तर काय होणार आहे, तर 2 अमिबा असे छोटे छोटे पॅरामेशियम असे बाहेर पडतील. ओके, आणि 2 पॅरामेशियम पासून आता हे स्वतंत्र विकास होईल, त्याचा स्वतंत्र पॅरामेशियम असा वाढेल, हा याचा विकास होऊन असा हा पॅरामेशियम वाढेल. कळाले का? ओके, म्हणजे आडवा छेद घेतला की त्याला काय म्हणायचं, ट्रान्सवर्स बायनरी फिजन म्हणजेच आडवे विभाजन. ओके, आता नंतर आहे तुम्हाला लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय, त्याला म्हणायचं उभे. आता उभे करण्यामध्ये कोणामध्ये आहे, तो उभे कशामध्ये करतो आपण, कोणता आहे तो, त्याचं नाव काय आहे, युग्लिना जो आहे, युग्लिना. प्लांट सेल मध्ये विकास झालेला बघितलं होतं का नाही, त्याचा कसा आहे आकार. माझी ड्रॉइंग खराब आहे, लहानपणी चित्रकलेचा तास असला की मी पळून जात होतो, कारण समजून घ्या काय आहे, हा युग्लिना आहे. आता युग्लिना मध्ये काय होत असतं, उभे विभाजन होणार आहे. उभे म्हणजे कसं, असा हा मध्यभागून बरोबर याचे 2 खाप करणार आहे, त्याचं केंद्रक विभाजन होणार, केंद्रकाचे 2 भाग होणार, विकसित होणार. सेम आपल्या याच्यासारखं, फक्त सुरुवातीला बघा असा जोडलेला दिसायला तुम्हाला, असा थोडासा विकसित व्हायला तो मध्यभागून नंतर त्याचे काय होतील, 2 भाग होतील. असे 2 आहेत ना, तर याचे नंतर 2 भाग होतील, 2 केंद्रक विभाजन होतील, आणि त्यापासून 2 स्वतंत्र तुमचे युग्लिनाचे जे आहेत. अरे देवा, हे खात्या पित्या घरचे युग्लिना आहेत जराशे. रोहित कसे आहे का, कोणाच्या घरचे, खात्या पित्या घरचे. ते पुस्तकातले जराशे त्याला कुपोषण झाले, त्याला खायला भेटलं नाही, म्हणजे याला खात्या पित्या घरचे जराशे मोठाले झाले. आता हे झालं सरळ आहे, सोपं. काय बायनरी फिजन मध्ये काय द्विभाजन करायचे, एक तर द्विभाजन साधे द्विभाजन होणार आहे, एक तर आडवे द्विभाजन होईल, किंवा एक तर उभे द्विभाजन होईल, एक तर ट्रान्सवर्स होईल, एक तर लॉन्जिट्युडिनल होईल. कळालं का मग? नाही कळालं नाही. नंतर आहे मल्टिपल बायनरी फिजन किंवा मल्टिपल फिजन. काय म्हणायचं त्याला, मराठीमध्ये काय म्हणायचं, बहुविभाजन. कोणतं विभाजन, कोणतं विभाजन, बहुविभाजन. बरं वाटेल का म्हणायला. तर मल्टिपल फिजन म्हणजे काय, आता एखाद्या अशा ऍडव्हर्स कंडिशन मध्ये काय होत असतं, काही प्राणी जे आहेत, अमिबासारखे काही प्राणी असतील, ते मल्टिपल फिजन करतात. मल्टिपल म्हणजे काय, तर समजा आता या काय आहे, बाहेरचं वातावरण अमिबासाठी काय आहे, अनुकूल आहे, अनुकूल नाही, प्रतिकूल आहे. नाही, अनुकूल का प्रतिकूल, त्याला काय म्हणतात, ऍडव्हर्स कंडिशन. ओके, ऍडव्हर्स कंडिशन मध्ये तशा वातावरणामध्ये काय करत असतं, बाहेरून त्याच्या एक स्वतःभोवती एक अशी हे तयार करणार, आवरण तयार करणार, त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, करिष्ठ म्हणतात. काय म्हणायचं,
सिस्ट काय क्रिस्ट काहीतरी म्हणलं होतं हा, सिस्ट म्हणत, क्रिस्ट नाही, क्रिस्ट नाही, हा सिस्ट. ओके, बाहेरून जे आवरण तयार करायला त्याला काय म्हणायचं, सिस्ट म्हणायचं. अशा एखाद्या कंडिशन मध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये, तेव्हा जेव्हा समजा त्याला काय होईल, जेव्हा त्याला पोषण भेटणार नाही, न्यूट्रिशन भेटणार नाही, त्यावेळेस तर काय करतो, आता एका अमिबाला न्यूट्रिशन करण्यासाठी काय असते माहिती का नाही रे? अमिबा न्यूट्रिशन कशामधून करतो, एक छेदनपालिका असते, छेदनपालिकामध्ये एक छिद्र असतं, ते डायरॉग याच्यामधला हे आहे ना की छेदी सिंह को इतने छेद करेंगे की कहाँ से श्वास लगाओ, कहाँ से, मालूम आहे की नाही, दबंग मधला डायलॉग मला असो. तर याच्यामध्ये असे छिद्र असतात, ते छिद्रामधून ते न्यूट्रिशन गेन करत असते. तर त्यावेळेस असं ॲडव्हर्स कंडिशन मध्ये काय करते, ते जे न्यूट्रिशन घेण्याचे जे हे आहे छिद्र, ते बंद करणार आहे आणि स्वतःभोवती काय करत असतो, एक सिस्ट म्हणजेच एक आवरण तयार करतो. ओके, आता हे आवरण तयार केल्याच्या नंतर मधामध्ये केंद्रकामध्ये त्यांना काय करणार, केंद्रकाचे डिव्हिजन करणार. म्हणजे या ठिकाणी एका अमेबापासून असे 2 अमेबा तयार होणार, न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार, बरोबर आहे. असे खूप सारे, आता या एकापासून पुन्हा 2, आता याला कालावधी जास्त लागू शकतो. ओके, तर एकापासून 2 2 2 2 असे खूप सारे मल्टिपल डिव्हिजन अमिबास करून घेतो. कधी कुठं करायला, तो या आवरणाच्या मधामध्ये, कळाले का? आता हे असं आपल्या शरीरात सुद्धा होते. कधी होते माहिती आहे कोणाला? जेव्हा आपल्याला डेंग्यू मलेरिया होते का, जर डेंग्यू मलेरियाचा पॅरासाइट म्हणजे त्याची जे बाहेरची जी सेल आहे, ते व्हायरसेस आहे, जर आपल्या शरीरामध्ये गेला, आपल्या शरीरावाटे तो सरळ आपल्या लिव्हर मध्ये जातो. कुठं जातो? लिव्हर मध्ये त्या सेल जात असतात आणि त्या सेल काय करत असतात, तुम्हाला माहिती आहे WBC कोड्याचं आपल्या सोल्जर सेल म्हणतात, त्याला काय म्हणतात, WBCचं सोल्जर सेल. ओके, सैनिकी पेशी म्हटलं जातं. आता WBC त्याला त्या ज्या बाहेरून हे आलेला आहे अँटीजन म्हणा, त्याला काय म्हणतात, त्याला बाहेरून आलेला जो सेल आहे, ओके, पॅथोजन म्हणतात त्याला. ओके, तर हा पॅथोजन आहे. पॅथोजन म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये एंटर करणारा घटक आहे. ओके, हे असेल समजा मलेरियासाठी असेल, व्हायरसचा असेल, काही असेल. ओके, तर हा एंटर झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे, तर सगळ्या WBC काय होत असतात, त्याला लढत असतात. ओके, कोणीतरी आपल्या शरीरामध्ये लढत असते, आपल्यासाठी दुसरं कोणी लढो का लढो, WBC न सांगता आपल्यासाठी लढत असतात. ओके, तर ह्या WBC काय काय आहे, त्याला पॅथोजनला मारण्याचं काम आहे, बरोबर आहे. परंतु अशा काही ॲडव्हर्स कंडिशन मध्ये त्या पॅथोजन काय करत असते, डायरेक्ट लिव्हर मध्ये जाणार, लिव्हर मध्ये गेल्याच्या नंतर स्वतःभोवती असं आवरण तयार करणार. ओके, आवरण तयार केल्याच्या नंतर मधामध्ये त्यांची संख्या वाढवतो. ओके, कळाले का? मधामध्ये त्यांची संख्या वाढवणार. संख्या वाढवल्याच्या नंतर अशा कंडिशन मध्ये नंतर काय करतो, असं डायरेक्ट कुठेही फोडणार. आता यांची संख्या जास्त झाली, मग आपल्या त्या WBC ला जास्त मारणार तो, कळाले का? आधी एकटा असलं तर आपल्या WBC मारू लागले त्याला, परंतु त्यानं काय केलं, आता संख्या वाढवली, त्यानं त्याचं सैन्यबळ वाढवलं, बरोबर आहे. आणि हे असं झाल्याच्या नंतर WBC काय होत असतात, आपल्या शरीरातल्या बऱ्याच मृत पावतात. आणि बरेच वेळा तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही असं ऐकलं असेल की तुमच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या, WBC कमी झाल्या. त्याचं कारण असं आहे. आणि शरीरामध्ये एवढं सारं फायटिंग व्हायली आता मनामध्ये WBCची पेशींची, तर शरीरामध्ये फायटिंग होऊ लागल्यावर आपल्या बाहेरून काहीतरी जाणवलं का नाही, मग तुम्हाला मळमळ होणं, उलट्या होणं, डोकं दुखणं, ताप येणं, ह्या गोष्टी याच्यामुळे होतात. आणि तेव्हा मग आपण म्हणतो मलेरिया झाला, डेंग्यू झाल्या, प्लेटलेट्स कमी झाल्या, असं बरेच वेळा तुम्ही ऐकलं असेल. तर हे तिथं आठवलं म्हणून सांगितलं. तर अमिबामध्ये हे काय होत असतात, ॲडव्हर्स कंडिशन मध्ये स्वतःभोवती आवरण तयार करणार, त्याला आपण त्या आवरणाला नाव आहे सिस्ट, त्याला फुटिका म्हटलं होतं मराठीमध्ये. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, जेव्हा त्यांना वाटलं की बाहेरून न्यूट्रिशन वगैरे चांगलं आहे, त्यावेळेस ते काय करणार, ही फुटिका फोडणार. आणि फुटिका फोडल्याच्या नंतर त्याच्यामधून असंख्य अमिबा जे आहेत ते असे बाहेर पडतील. आणि स्वतंत्र अमिबा हे सगळे जे छोटे छोटे आहेत का नाही अमिबा, तर हे अमिबा काय करत असतात, स्वतंत्र वाढणार. ओके, जसं इथे एका याची 2 वाढून हे त्याचा विकास होत गेला, तो अमिबा वाढला, नंतर तो मोठा झाला की त्याच्यापासून 2 करणार. तसंच त्या प्रकारे हे जे छोटे छोटे सगळे अमिबा जे आले त्यांचा विकास होणार, त्यांच्या विकासापासून पुन्हा नंतर ते ॲडव्हर्स कंडिशन असेल तर अशी करणार, जर प्रतिकूल परिस्थिती असेल, अनुकूल परिस्थिती असेल तर असं करणार. कळाले? ओके, आता हे झालं मल्टिपल फ्युजन, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन समजलं. ओके, झालं. नंतर आहे तुम्हाला नंबर 3 ला बडिंग. काय आहे? डस्टर आहे का रे? आहे. दोन्ही समजले?
फक्त समजून घ्या, सोपा चॅप्टर आहे, एकदम सोपा चॅप्टर आहे. याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स वर प्रश्न विचारले जातात तुम्हाला. प्लांट्स मध्ये त्या फ्लावर मध्ये कसे गॅमेट्स, मेल गॅमेट्स, सॉरी फिमेल पार्ट जो आहे ओव्हरी म्हणलं जातं, मेल मध्ये सुद्धा आहे ओव्हरी वगैरे, ते गॅमेट्स तिथे कसं जातात त्याच्यावर प्रश्न विचारले जातात बरेच वेळा. आणि नंबर 2 ला काय आहे, मग आपण नंबर 2 ला काय बघितलो, मल्टिपल फिजन बघितलो. नंबर 3 ला काय आहे रे, बडिंग. याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, कलिकायन म्हणतात. काय म्हणतात, कलिकायन, बरोबर का? कलिकायन. बघा याच्या शब्दावरून दिसायले बड. बड म्हणजे काय, असं काहीतरी त्याच्यावर फुगवता येणार आहे. ओके, तुमच्या बेकर सिस्ट मध्ये तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जो रवीला होता बघा आपल्याला, तुमचं जो पाव तयार करतात बेकरी मधला, पाव तयार करण्यासाठी बेकर सिस्ट वापरली जाते, एक ईस्ट असते. ओके, त्याचा पावडर टाकलं जातं त्या याच्यामध्ये आणि ती वाढत असते, माहितीये का? ते वाढलं म्हणजे फुगवटा कशामुळे तयार होतो त्याच्यामध्ये उदाहरण बघितलं होतं. तर ही ईस्ट नावाचा एक जो हे आहे. ओके, त्या ईस्ट मध्ये काय होत असतं, सुरुवातीला एक छोटासा असा बड फुगवटा तयार होतो. काय व्हायले, फुगवटा येणार आहे. फुगवटा आल्याच्या नंतर हे सुरुवातीला सगळं न्यूट्रिशन याला म्हणायचं पॅरेंट सेल, ही जी आहे त्याची मुख्य सेल आहे, याला म्हणायचे पॅरेंट सेल. या पॅरेंट सेल पासून ही काय करणार, अशी न्यूट्रिशन घेणार. ओके, न्यूट्रिशन घेतल्याच्या नंतर त्याची जेव्हा विकास होईल तेव्हा कधी कधी काय होत असतं, हे कधी कधी नाही, हा जो केंद्रक आहे हा केंद्रक सुद्धा त्याच्यामध्ये हळूवारपणे डिव्हिजन होत असतो. आता इथे केंद्रक आला म्हणजे हा स्वतंत्र एक पॅरेंट सेल नंतर होणार आहे, बरोबर आहे. याचा विकास होणार पूर्णपणे, हा विकास झाल्याच्या नंतर याच्यावर दुसरा फुगवटा आल्याच्या नंतर याचा विकास होणार, असं समजा चालू राहणार. जी आपण घरामध्ये उतरवंड असते का नाही, त्या प्रकारे यांची काय होणार, याची म्हणजे ग्रोथ सारखी होत राहणार नाही. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, बडिंग असं म्हणतो. सुरुवातीला त्याला म्हटलं जातं बज म्हटलं जातं, म्हणजे छोटासा फुगवटा जो आलेला आहे त्याला बज म्हणतात, छोटासा फुगवटा. आणि नंतर न्यू बड आले, नंतर केंद्रकाचे विभाजन व्हायले आणि डॉटर्स ईस्ट असे तयार व्हायले. तर डॉटर ईस्ट जे आहे ते ईस्ट मध्ये बघायला आपण. ओके, आणि असे खूप सारे काय होतात, डॉटर ईस्ट तयार होतात. आता याच्यामध्ये न समजण्यासारखं काही आहे का? ओके, तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे तिथं, ते उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे की ते पावडर घ्या, 5 ग्राम घ्या, 10 ग्राम घ्या, नंतर तिथं मिसळून घ्या, नंतर त्याच्या थोड्या वेळाने ते एका याच्या खाली मायक्रोस्कोप खाली त्याला ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ते फुगवलेलं. ओके, नंतर आहे तुम्हाला बी प्लांट. आपल्याला ए मध्ये झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम झालं, एकपेशीय प्राण्यांमधलं. आता आहे तुम्हाला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, अनेक पेशीय प्राणी किंवा बहुपेशीय प्राणी. आता बहुपेशीय प्राण्यांमध्ये जे आहे काय म्हणतात त्याला, असेक्शुअल रिप्रोडक्शन. फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होत नाही, तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. तर आपल्याला बी पॉइंट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये, बहुपेशीय प्राण्यांमध्ये. ओके, आता बहुपेशीय प्राण्यांमध्ये तुम्हाला पहिल्यांदा आहे फ्रॅगमेंटेशन. बघा फ्रॅगमेंट नावावरून दिसायले, फ्रॅगमेंटेशन मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं, खंडी भवन. खंडी पाडायची त्याची, खांड पाडायची, खांड मराठीमध्ये. आपल्या स्पेशल गावाकडला खांड पाडील मग बेट्या म्हणतो नाही, खांड करील खांड करील का नाही, याची खांड करायची आपल्याला. तर हे जे फ्रॅगमेंटेशन जे आहे याला म्हणायचं खंडी भवन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, फ्रॅगमेंट करायचे. ओके, हा तुमचा एक नावाचा हे आहे, त्याचं नाव काय आहे, स्पायरोगायरा आहे का? हा, स्पायरोगायरा नावाचा एक असा एक सजीव आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तो. तर याच्यामध्ये जो विभाजन होणार आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन करणार हा सुद्धा. आता या स्पायरोगायरा मध्ये काय करत असतं, अशी एक खंड पडणार, म्हणजेच काय होणार, त्याचं फ्रॅगमेंट पडणार. फ्रॅगमेंट म्हणजे काय, तुकडे. ओके, आता हा तुकड्या पडल्याच्या नंतर हा जो स्वतंत्र एक छोटा हे आहे स्पायरोगायरा, हा छोटा वाढणार इकडं, त्याचा विकास होणार. ओके, हा अर्धा भाग इकडं वाढणार, त्याचा विकास होणार आणि त्यापासून स्वतंत्र स्पायरोगायरा तयार होणार. कळाले का? म्हणजे तुम्ही ते अमरवेल बघितली असेल बघा, अमरवेल तुम्हाला तोडून टाका दुसरीकडे, ती वाढत राहते. त्याचं सुद्धा ते असेक्शुअल रिप्रोडक्शनच आहे, ती सुद्धा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये येते. तर स्पायरोगायरा मध्ये तसंच आहे, ही काय करत असते, जर समजा आपण त्याची तुकडा झाला आणि तुकडा झाला तर त्याच्यापासून 2 विकसित होणार. ही पॅरेंट सेल म्हणायचं, पॅरेंट सेल पासून ते तयार झाले ते डॉटर सेल आहेत, डॉटर स्पायरोगायरा. आणि याच्यामध्ये ही फ्रॅगमेंटेशन हे आहे, म्हणजे खंडीभवन आहे. याच्यामध्ये काही वेगळं आहे का समजण्यासारखं? तर फ्रॅगमेंटेशन समजलं. नंबर 2 आहे तुम्हाला रिजनरेशन. काय म्हणायचं,
रिजनरेशन. पुरा मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? पुनर्जनन. पुनर्जनन म्हणजे काय? पुन्हा जन्म. आता तुम्ही तुमच्या घरातली पाल बघितली असेल. पालीला कधी मारलं? मारल्याच्या नंतर तिची शेपूट तुटली. शेपूट तुटल्याच्या नंतर तिला काही दिवसांना पुन्हा बघा तिला शेपूट येते. तर पालीमध्ये जे आहे, पालीच्या शेपटीमध्ये रिजनरेटिंग सेल असतात. कोणत्या सेल असतात? रिजनरेटिंग सेल. रिजनरेट सेल असतात. तर त्या सेलमुळे किंवा त्या गोष्टीमुळे त्याला काय होत असतात? ती पुन्हा त्याची जी शेपूट आहे ती निर्माण होईल. बरोबर आहे. पण ती कशी असतात? तिथं लिमिटेड असतात. कशी असतात? लिमिटेड आहे. फक्त तिच्या याच्यामध्येच आहे, फक्त तिच्या शेपटीमध्येच आहे. बरोबर आहे. तिचं मुंडकं तोडून टाकलं तर पुन्हा जिवंत होईल का? पण नाही. परंतु एक असा म्हणजे आहे सजीव आहे, त्याला म्हणतात प्लॅनेरिया. काय नाव आहे त्याचं? प्लॅनेरियाच आहे ना. हे नवीन पुस्तकामध्ये त्याचं नाव दिलं नाही. काय नाव आहे? प्लॅने. बरोबर काय? प्लॅनेरिया. मग त्याच काय लिहून सांगा की जरा. तर प्लॅनेरिया आहे. प्लॅनेरियामध्ये काय होतं? असा एक सजीव आहे. समजा, माझ्या ड्रायव्हिंग कडे लक्ष देऊ नका, फक्त समजून घेण्याकडे लक्ष द्या. असा एक सजीव आहे. खात्या पित्या घरचा हे पण आहे. बरं जाऊ दे, वाळलं करून टाकू दे ना. सगळेच खात्या पित्या घरचं म्हणलं तर अवघड होईल. तर जर समजा याचे तुकडे पडले, समजा हा इथून भाग पडला, शेपटीकडून भाग पडला, जर समजा हा हेडकडून त्याचा भाग पडला, तर बाकीचं शरीर त्याचं आपोआप रिजनरेट होणार. कळाले का? म्हणजे ह्या एका याच्यापासून हे इकडं तयार झाला. समजा हा तुकडा जो आहे हा कधी कधी करत असतो. समजा आता समजा ही शेपूट होती, शेपटीपासून बाकीचे शरीर तयार करणार. कळाले का? म्हणजे याच्यामध्ये रिजनरेटिंग सेल हा पूर्ण शरीरामध्ये भेट आहे. ओके, प्लॅनेरियामध्ये. आणि हा जो आहे कुठून जरी समजा डोक्यातून ब्रेक झाला, मध्यभागून ब्रेक झाला, शेपटीकडून ब्रेक झाला, तर त्याच्या उरलेल्या भागातून समजा शेपटीचा भाग आहे त्याच्याकडे प्रेझेंट, बाकीचा उरलेला भाग त्याच्याकडून रिजनरेट करणार आणि तो स्वतंत्र सजीव तयार करणार. याला म्हणायचं रिजनरेशन. समजा नंबर 3 ला आहे बडिंग. कोणतं बडिंग आहे? आता हे जे बडिंग आहे हे बडिंग वेगळं आहे. याला म्हणायचं मुकुलायन. काय म्हणायचं? मुकुलायन. मुकुट माहिती आहे तुम्हाला? मुकुट. तशा प्रकारे एक हायड्रा नावाची वनस्पती आहे. ओके, हायड्रा आहे. हायड्रावर असे एक छोटस मुकुल येते, म्हणजे बळ येते. काय ते? बळ येते. या बळाला या बळला काय होत असतं? याच्याकडून सगळी न्यूट्रिशन जे आहे ते पॅरेंट हायड्राकडून भेटते. कुणाकडून भेटायले? पॅरेंट हायड्राकडून. याचा विकास होणार 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 असे त्याला फांद्या फुटणार, ते वाढणार वाढणार आणि नंतर जेव्हा हे ब्रेक होईल तेव्हा स्वतंत्र होऊन तो स्वतंत्र हायड्रा म्हणून वाढायला सुरुवात होईल. कळाले का? आकृतीला जाऊ नका, फक्त समजून घ्या. कळालं? पॅरेंट हायड्रा आहे. पॅरेंट हायड्रावर बळ आला. ओके, ते बळ विकास होईल, प्रोग्रेसिव्हली त्याची वाढ होईल. प्रोग्रेसिव्हली वाढ झाल्याच्या नंतर त्याचं जे न्यूट्रिशन आहे, तो न्यूट्रिशन कुठून घेणार आहे? तो पॅरेंट हायड्राकडून. ओके, आणि जेव्हा न्यूट्रिशन झालं, त्याला असं वाटलं की आता सफिशियंट त्याचं विकास झालेला आहे, तेव्हा तो काय करत असतो? पॅरेंट हायड्रापासून वेगळा होणार, बाजूला होणार आणि त्यापासून स्वतंत्र जो हायड्रा आहे तो वाढणार. कळालं? याला म्हणलं जातं बडिंग म्हणलं जातं. आता जो हायड्रा तयार झालेला त्याला एक नाव आहे, त्याला म्हणायचं नेसंट हायड्रा. काय म्हणायचं? नेसंट हायड्रा किंवा नवजात हायड्रा. मराठीमध्ये काय नाव आहे त्याला? नवजात असेल. ओके, नंतर पॅरेंट बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट हायड्रा अँड द स्टार्ट्स अँड इंडिपेंडंट इट लाईफ व्हेन इट ग्रोज अप अँड बिकम्स एबल टू द लीड अप इंडिपेंडंट लाईफ. स्वतःची स्वतंत्र लाईफ आपण म्हणतो ना, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. इंडिपेंडंट, डिपेंडंट. आणि नंतर जो इंडिपेंडंट झाला, स्वतःवर जीव जगण्यासाठी सारखा झाला की तो काय करणार? पॅरेंट हायड्रा पासून वेगळा होणार आणि एक स्वतंत्र लाईफ तयार करणार, म्हणजे स्वतंत्र त्याचं जीवन जगणार. ओके, नंतर आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. नंबर 4 काय आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. त्याला मराठीत काय म्हणतात? शाकीय प्रजनन. काय म्हणायचं? आता शाकीय प्रजननामध्ये तुमच्या पुस्तकात दिले नाही, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म असतात. एक आहे तुमचा स्टेम फॉर्मेशन, दुसरा आहे रूट फॉर्मेशन, तिसरा आहे लीव्स फॉर्मेशन, पानापासून वाढणार. आता याच्यामध्ये तिन्ही बघा, उदाहरण सांगतो. जर तुम्ही रताळे खाल्ले, रताळे शेतामध्ये लावले असेल, रताळे म्हणजे त्याला मराठी इंग्लिशमध्ये म्हणायचं स्वीट कॉर्न. काय म्हणायचं? स्वीट कॉर्न. आता आपण आपल्या चॅनलचं नावच आहे सायन्स इन मराठी. आपण मराठीमध्ये शिकायला म्हणून आपण गावाकडली भाषा वापरतो.
गावाकडली म्हणजे विद्यार्थ्यांना समजण्यासारखी. तर स्टेम फॉर्मेशन जे आहे, आय कॅन स्पीक इन ऑल्सो इन इंग्लिश बट यू कांट अंडरस्टँड, दॅट्स वाय आय यूज मराठी वाईल टीचिंग. ओके. हा, तर पहिल्यांदा आहे स्टेम फॉर्मेशन. स्टेम फॉर्मेशन म्हणजे काय? देठापासून निर्मिती होणारे वनस्पती असतील, काय असेल. समजा तुम्ही रताळे लावता शेतामध्ये, हा, तर रताळे लावल्याच्या नंतर बघा, तुम्ही जर एखादी वेल तिथं राहिली, चुकून राहिली, हा, तर काही दिवसाला बघा त्याला पुन्हा रताळे लागतात. तर वेलीचा जो स्टेम जो आहे, म्हणजे देठ जो आहे, देठ जरी छोटासा देठ जरी राहिला मातीमध्ये, तर त्यापासून नवीन फॉर्मेशन होते, त्याला म्हणायचं स्टेम फॉर्मेशन. ओके. आता नवीन दुसरं एक आहे रूट फॉर्मेशन. आलू लावता तुम्ही, आलू लावल्याच्या नंतर त्याला काही दिवसाला बघा उपटून बघा, तर त्याला एक अशा मुळा आलेल्या असतात, त्या मुळाला दुसरा आलू आलेला असतो. किंवा आपल्या याच्यामध्ये हळद बघा, हळदीचा सुद्धा तसंच रूट फॉर्मेशन आहे. म्हणजे रूट पासून निर्मिती होणार म्हणजे रूट फॉर्मेशन म्हणायचं. नंतर आहे लिव्ह फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला पानफुटी माहिती आहे, तुम्ही ते पोट बिघडल्याच्या नंतर ते पानं खाता बघा, तर ते जे पान आहे त्याला मातीमध्ये ठेवा, त्याच्या बाजूला नोडूल्स येतात छोटे छोटे छोटे, आणि त्या पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वाटलं ते आज मी गावामध्ये चाललो त्याचे फोटो आणतो, तर पान जर त्याच्यामध्ये टाकलं तर त्याच्यापासून छोटे छोटे नोडूल्स येतात आणि त्याचा विकास होतो. त्याला म्हणतो आपण पानफुटी. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? पानफुटी. बरोबर आहे. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला हे माहिती आहे बघा, की काही झाडांच्या फांद्या, समजा तो गुलाबाचं फुल लावायचं, तुम्हाला काय करता, गुलाबाची काडी आणता, त्याला लावता, ठीक आहे नाही, त्याच्यापासून नंतर गुलाबाचं झाड तयार होते. आता त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणू शकतो आपण. हे सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. इथं काही तुम्ही दोन पॅरेंटचं काही हे करायले का, गॅमेट फॉर्मेशन करायले का? नाही. एकच पॅरेंटचं झाडाचं पाणी तोडून आणली रोहित, लावली, त्याला वरून शेण लावलं असं, आणि त्याच्यापासून झाड निर्मिती झाली. बरोबर आहे. तर हे झालं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. याच्यामध्ये उदाहरण आहेत वेगवेगळे बघायचं. आता जे तिथे दिलेलं आहे की आलू जो आहे, आलूवर आईज येतो, डोळे येतात, म्हणजे त्याला ते कोंब म्हणतो आपण. बरोबर आहे. त्या कोंबापासून वाढ झाली की नंतर आलूची निर्मिती होते. नंतर आहे तुम्हाला स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय? हा, बीजाणू बीजाणू निर्मिती. आता स्पोर फॉर्मेशन हे सहसा तुम्हाला हे माहिती आहे, बुरशी माहिती आहे. हा, तर बुरशी म्हणजे स्पोर फॉर्मेशन मध्ये पीस ऑफ ब्रेड दिले बघा तिथं बघा, त्याच्यावर तुम्हाला कधी एक दिवसाला बघा तुम्हाला थोडासा पांढरा लेअर आलेला दिसेल. हा, अजून 2-3 दिवसाला त्याला तसंच झाकून ठेवा, त्याला तुम्हाला जास्त बुरशी आलेली दिसेल. हा, तर ही बुरशी काय होत असते, त्याच्यावर छोटे छोटे स्पोर येतात. काय होत असतात? स्पोर येतात. असे छोटे 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 बीजाणू निर्माण होतात समजा. हा, आता बीजाणू निर्माण व्हायले. ओके. आता हे काय होतात, हे बीजाणू फुटतात आणि दुसरीकडे पडणार. असे बीजाणू फुटल्याच्या नंतर हे बीजाणू काय होतील, असे दुसरीकडे पडतील आणि यापासून दुसऱ्या बुरशीची तयारी होईल. कळाले का? अशा प्रकारे बुरशी वाढत जाते. याला म्हणतो स्पोर फॉर्मेशन. आता काही वनस्पतीमध्ये तुम्हाला बघायला मिळत असतं बघा, स्पोर असतात छोटे छोटे, त्यांच्या फुटिका फुटली की ते बाहेर बारीक 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 कण बाहेर पडतात आणि त्यापासून नवीन झाडाची निर्मिती होते. तर हे कुठं दाखवले आपल्याला, तुम्हाला उदाहरण याचं फंगाय लाईक म्युकर आहे. काय नाव आहे त्याचं? म्युकर मध्ये हे सहसा होते. म्हणजे फंगस आहे. हा काय आहे? बुरशीचा प्रकार आहे. ओके. नंतर आहे तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन समजून घेताना सगळ्या ह्या बाकीच्या असेक्शुअल रिप्रोडक्शन समजले. ओके. तर बाकीचा सेक्शुअल व्हिडिओ त्याचा वेगळा व्हिडिओ करूया. हा व्हिडिओ एवढाच थांबूया. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण जेवढ्या काही गोष्टी बघितल्या त्या सर्व समजल्या असेल असं खात्री करूया. नाही समजल्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. आणि यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनवर पुढचा दुसरा व्हिडिओ आपण बनवणार आहे. तर धन्यवाद. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.